ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आवाज येतोय माझा? Yes, sir. हॅलो, आवाज येतोय का Yes, sir. सगळ्यांना? Yes, sir. ओके, एक दोन एक मिनिट आपण वाट बघू. मुलं होत आहेत जॉईन. सगळे जॉईन झाले की आपण लगेच स्टार्ट करतो. बरोबर आहे का नाही? ओके स्टुडंट्स, बऱ्यापैकी स्टुडंट जॉईन झालेत. तर आता आपण स्टार्ट करू. आजच्या सेशन मध्ये आपल्याला पूर्णपणे ऑटोकॅडचं ड्रॉ टूलबार हा आपल्याला बघायचा आहे. लास्ट प्रॅक्टिकलला म्हणजे कालच्या प्रॅक्टिकलला आपण ड्रॉ टूलबारच्या 7 कमांड्स बघितल्या होत्या. तर आज आपल्याला त्या रिवाइज पण करायच्या आहेत आणि ड्रॉ टूलबार मधल्या पुढच्या ज्या कमांड्स आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, sir. ओके, स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का माझी? हॅलो, Yes, sir. दिसतीये. ओके. तर आपल्याला आता ड्रॉ टूलबारच्या ज्या काही कमांड्स होत्या आपण त्या बघायच्या आहेत. सगळ्यात आधी आपल्याला ज्या इनिशियल सेटिंग सांगितलं त्या परत करायच्या आहेत आपल्याला. फर्स्ट गो टू फाइल मोड, देन सिलेक्ट न्यू अँड देन ओपन विथ मेट्रिक. याच्यावरती क्लिक केलं तर तुमची विंडो अशी ओपन होते. ठीक आहे. आता आपल्याला याचं वेगवेगळ्या ज्या काही कमांड्स आहेत आपल्या ड्रॉ टूलबार मधल्या तर त्या सगळ्या आपल्याला बघायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल लाईन कमांड आपण रिपीट का करतोय? कारण जे जे स्टुडंट्स काही ऍबसेंट असतील त्यांच्यासाठी आपण रिपीट करतो. सो लाईन कमांड सिलेक्ट केली. देन स्टेटस बार वरती मेसेज काय आला बघा, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. खाली इथे लोअर बॉटम कॉर्नर इथे मेसेज येतो बघा, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. म्हणजे तुम्हाला त्या लाईनचा पहिला पॉइंट मेन्शन करायचा आहे. अँड देन लगेच मेसेज आला बघा, लाईन स्पेसिफाय नेक्स्ट पॉइंट. म्हणजे तुम्हाला पुढचा पॉइंट सुद्धा मेन्शन करायचा आहे. तर आपण नेक्स्ट पॉइंट सुद्धा मेन्शन केला तर आपल्याला डायरेक्टली पुढचा पॉइंट हा दिसेल. आणि त्यानंतर तुम्ही इथे डिस्टन्स एंटर केलं, समजा आता तुम्हाला 100 mm जायचंय, सो 100 mm वरती तुमचा नेक्स्ट पॉइंट हा येईल. तर अशा पद्धतीने आपण जे काही डिस्टन्स टाकू त्या डिस्टन्स वरती तुम्हाला नेक्स्ट पॉइंट हा दिसत जाईल. तर अशा पद्धतीने आपण लाईन कमांड जी आहे ती यूज करू शकतो. आता यानंतर लाईन कमांड नंतर पुढची कमांड आहे आपली कन्स्ट्रक्शन लाईन. कन्स्ट्रक्शन लाईन साठी काय, तर तुम्ही डायरेक्टली कमांड सिलेक्ट करायचे अँड देन यू कॅन एंटर आयदर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अँग्युलर कन्स्ट्रक्शन लाईन्स. ठीक आहे. मग हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन लाईन सिलेक्ट करायची, कमांड क्लिक केली, त्यानंतर हॉरिझॉन्टल वरती क्लिक केलं अँड देन क्लिक करायचं स्क्रीनवरती. डायरेक्टली तुम्हाला हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन लाईन्स या मिळत जातील. आणि त्यांची लेंथ जर बघितली आपण तर इट हॅज इन्फायनाइट लेंथ. म्हणजे तुम्ही पूर्ण स्क्रीन जरी बघितली सरकवून तरी तुम्हाला ती लेंथ एंड पॉइंट हा सापडणार नाही. तर अशा पद्धतीने हे ज्या काही कन्स्ट्रक्शन लाईन्स असतात तर त्या आपण तयार करू शकतो. मग ते हॉरिझॉन्टल पाहिजे का व्हर्टिकल पाहिजे तर यानुसार आपण फक्त ऑप्शन्स चूज करायचे. सो आपल्याला व्हर्टिकल पाहिजे तर अगेन व्हर्टिकल वरती क्लिक केलं अँड देन
एंटर पॉइंट्स. जितक्या डिस्टन्स वरती तुम्ही क्लिक कराल तितक्या डिस्टन्स वरती तुम्हाला त्या व्हर्टिकल लाईन्स ज्या आहेत त्या मिळत जातील. त्यानंतर तुम्हाला अँग्युलर लाईन्स पाहिजे तर आपण अँग्युलर लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो. बघा आता अँग्युलर लाईन कशा करायच्या, अगेन कन्स्ट्रक्शन लाईन, देन क्लिक ऑन अँग्युलर आणि देन तिथे तुम्हाला तो विचारतो एंटर अँगल ऑफ लाईन. मग तुम्हाला किती अँगल ची लाईन पाहिजे, समजा 45 डिग्रीची लाईन पाहिजे, मी 45 डिग्रीची लाईन पुट केली. बरोबर, तर अशा पद्धतीने आपलं ही 45 डिग्रीची लाईन जी आहे ती इथे ड्रॉ झाली. त्यानंतर तुम्हाला जितक्या डिग्रीची लाईन पाहिजे तितक्या डिग्री आपण जेव्हा एंटर केलं तर तुम्हाला लाईन्स ज्या आहेत त्या मिळत जातील. सो दिस इज कन्स्ट्रक्शन लाईन. देन नेक्स्ट कमांड आपण बघितली होती, इट इज अ पॉलीलाईन. आता पॉलीलाईन कमांड काय बघा, पॉलीलाईन कमांड आणि सिंपल लाईन दोघांमध्ये काय फरक आहे कोण सांगेल बरं? काल आपण घेतला होता हा पॉइंट, डिफरन्स बिटवीन सिंपल लाईन कमांड अँड पॉलीलाईन कमांड. सांगा बरं काय डिफरन्स आहे? तर आपण एखादा ऑब्जेक्ट पॉलीलाईनने ड्रॉ जर केला तर तो सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो, आणि जर लाईनने सिलेक्ट केला तर एक एक लाईन सिलेक्ट होतो. येस, व्हेरी गुड. बघ आता जसं यांनी सांगितलं की सिंपल लाईनने ऑब्जेक्ट जर केला काढला तर तो आपलं कुठेही क्लिक करा फक्त तेवढी लाईनच सिलेक्ट होते. पण तो जो ऑब्जेक्ट तुम्ही पॉलीलाईनने कन्स्ट्रक्ट केला तर तुम्ही त्या ऑब्जेक्टच्या कुठेही क्लिक करा होल ऑब्जेक्ट हा सिलेक्ट होतो. बरोबर, परत एकदा दाखवतो. मी त्याचा कलर चेंज करतो आणि थिकनेस चेंज करतो. लाईन कमांड, एक ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला. आता हा ऑब्जेक्ट मी सिंपल लाईन कमांडने काढतोय आणि आता नेक्स्ट ऑब्जेक्ट जो आहे हा नेक्स्ट ऑब्जेक्ट मी पॉलीलाईन कमांडने कन्स्ट्रक्ट करतोय. बघा आता ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन ऑब्जेक्ट ड्रॉ केलेत. तर या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये काय फरक आहे बघा. पहिला ऑब्जेक्ट रेड कलरचा जो आहे हा मी सिंपल लाईनने ड्रॉ केलाय आणि ग्रीन कलरचा ऑब्जेक्ट हा मी पॉलीलाईनने ड्रॉ केलाय. आता ज्यावेळेस मला सिलेक्शन करायचंय ऑब्जेक्ट मी लाईन सिंपल लाईन कमांडने मी काढतोय, सिलेक्ट केलं तर फक्त ती पर्टिक्युलर लाईन सिलेक्ट होते. पण मला जर समजा आता दुसरा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो, दुसरा ऑब्जेक्ट मी जेव्हा सिलेक्ट करतोय तर पूर्ण ऑब्जेक्ट हा एका क्लिक वरती सिलेक्ट होतोय. बरोबर, याचा उपयोग कशासाठी असतो बघा. ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्टचा व्ह्यू ड्रॉ करताय, फॉर एक्झाम्पल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू. आता तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला तुम्ही फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, एखादा व्ह्यू ड्रॉ केला पण तो समजा तुम्हाला शिफ्ट करायचा आहे, म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे तो न्यायचा आहे. बरोबर, किंवा मग मूव्ह करायचा आहे. मग अशा केसमध्ये काय असतं, अशा केसमध्ये तुम्हाला जर समजा तुमचा ऑब्जेक्ट पॉलीलाईन कमांडने काढलेला असेल तर एका क्लिक वरती तुम्ही त्या ऑब्जेक्टला दुसरीकडे नेऊ शकता. बरोबर, अशा पद्धतीने तो पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट होतो जर तो पॉलीलाईन कमांडने ड्रॉ केला असेल तर. आणि सिंपल लाईन कमांडने काढला असेल तर तुम्हाला एक एक ऑब्जेक्ट हा एक एक लाईन सिलेक्ट करावी लागते तर ती पूर्ण फक्त कन्सिडर होते. सो दिस इज डिफरन्स बिटवीन पॉलीलाईन अँड सिंपल लाईन कमांड. आता हे झालं पॉलीलाईन सिंपल लाईन. आता पुढे जे आहे ते आपण बघतोय पॉलीगॉन. बरोबर, काल मी तुम्हाला पॉलीगॉन पण ड्रॉ करून दाखवलं होतं. तर मला सांगा आता सगळ्यात छोटा पॉलीगॉन कोणता असतो? स्मॉलेस्ट पॉलीगॉन ट्रायंगल. बरोबर, कारण बघा जर समजा आपण एक पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट दोन पॉइंट दिले तर काय होतं, एक लाईन तयार होते. पण ते जर समजा तुम्ही 3 पॉइंट दिले, 3 पॉइंट ज्यावेळेस आपण देतो फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, 3 पॉइंटने काय तयार होतो, आपला ट्रायंगल तयार होतो. त्यामुळे सगळ्यात छोटा पॉलीगॉन हा आपला ट्रायंगल असतो. बरोबर, दोनच जर पॉइंट असेल तर तो सिंपल लाईन तयार होते, पण 3 पॉइंट ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचा हा पूर्णपणे ट्रायंगल तयार होतो. सो दिस इज स्मॉलेस्ट एव्हर पॉलीगॉन, दॅट इज कॉल्ड ट्रायंगल. आता या ट्रायंगल आपल्याला पॉलीगॉन कसा ड्रॉ करायचा बघा. काल आपण एक मेथड बघितली होती, आता मी ती मेथड तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण दुसरी मेथड सुद्धा बघणार आहोत
की पॉलिगॉन आपण वेगळ्या पद्धतीने कसा ड्रॉ करता येऊ शकतो. सो पॉलिगॉन आपल्याला माहिती आहे की सगळ्यात छोटा पॉलिगॉन हा ट्रायंगल असतो आणि त्याच्यानंतर 3 साइड्स असतात म्हणून त्याला ट्रायंगल म्हणतो. 4 साइड असेल तर त्याला स्क्वेअर म्हणू. 5 असेल तर पेंटॅगॉन, 6 असेल तर हेक्झॅगॉन. तर असे वेगवेगळे जास्तीत जास्त साइड्स असतील तर टाईपचं पॉलिगॉन आपण ड्रॉ करू शकतो. मग पॉलिगॉन ड्रॉ करण्यासाठी काय करायचं, पहिले पॉलिगॉन कमांडवरती क्लिक करायचंय. जसं मी पॉलिगॉन कमांडवरती क्लिक केलं तसं स्टेटस बारवरती बघा काय दिसतं, मेसेज लगेच येतो, पॉलिगॉन एंटर नंबर ऑफ साइड्स. म्हणजे तो सॉफ्टवेअर तुम्हाला काय विचारतोय, तुम्हाला किती साइड्स असलेला पॉलिगॉन पाहिजे. मग जर आपण 3 साइड्सचा सांगितलं तर आपल्याला तो ट्रायंगल देईल. आपण 4 सांगितलं तर तो 4 एंटर केलं तर आपल्याला तो स्क्वेअर देईल. 5 टाकलं तर मला पेंटागॉन मिळेल. बरोबर. मी आता काय करतोय, समजा 5 टाकतोय. त्यानंतर आपण काय करतोय, इथे तो विचारतोय स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन ऑर एज. म्हणजे सेंटर मेथडने ड्रॉ करायचा पॉलिगॉन का एज मेथडने. बरोबर. तर आता आपण काल जसं मी एज मेथड तुम्हाला सांगितली, आजही मी पहिले तुम्हाला एज मेथडने दाखवणार आहे पॉलिगॉन ड्रॉ करून. त्यानंतर आपण सेंटर मेथडने बघणार आहोत. सो पहिले एज मेथडने ड्रॉ करायचं. दॅट्स वाय ई लेटर प्रेस करायचंय. ई लेटर प्रेस केला स्टेटस बार वरती अँड देन एंटर की प्रेस केली. आता तो विचारतोय स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट ऑफ एज. म्हणजे त्या एजचा पहिला एंड पॉइंट आपल्याला मेन्शन करायचा. मग पहिलं क्लिक केलं. आता तो विचारतोय की सेकंड एंड पॉइंट म्हणजे या पहिल्या पॉइंट पासून ते किती डिस्टन्स वरती तुम्हाला किती साइड असलेला, म्हणजे 5 साइड्स आहेत पण त्या साइडचा डायमेन्शन किती. समजा मी ते टाकले 15 mm. तुम्हाला 15 mm साइड असलेला पेंटागॉन हा इथे मिळणार आहे. बरोबर. त्याचं जर आपल्याला चेक केलं, समजा डायमेन्शन जर आपण चेक केली तर तुम्हाला लगेच कळेल की त्या साइडचं डायमेन्शन किती असणार आहे, 15 mm. 15 mm इतकं डायमेन्शन असलेलं आपण पॉलिगॉन ड्रॉ केलाय. ठीक आहे. आता हे झालं आपलं पेंटागॉन बद्दल. असंच मला जर समजा नेक्स्ट मला हेक्झॅगॉन ड्रॉ करायचंय, मग हेक्झॅगॉन साठी मी काय करणार, पॉलिगॉन एंटर नंबर ऑफ साइड्स. साइड्स किती असतात हेक्झॅगॉनला, 6 एंटर केलं. मग तो विचारतोय सेंटर मेथड का एज मेथड. मग मला एज मेथडने ड्रॉ करायचं, त्यामुळे एज वरती क्लिक केलं किंवा मग ई लेटर प्रेस करायचं. स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट. मग पहिला एंड पॉइंट मी मेन्शन केला. त्यानंतर तो विचारतोय तुम्हाला की सेकंड एंड पॉइंट. स्टुडंट्स 1 मिनिट होल्ड करा फक्त. ओके. तर अशा पद्धतीने आपण एंटर नंबर ऑफ साइड्स, मग ती साइड आपण टाकायची. 6 साइड्स टाकलेत. त्यानंतर आपल्याला तो विचारतोय की किती हे पाहिजे तुम्हाला, त्या डिस्टन्स किती पाहिजे. मग मी डिस्टन्स टाकले 15 mm. बघा अशा पद्धतीने तुम्हाला 15 mm साइड असलेला 15 mm डायमेन्शन असलेला पॉलिगॉन तुम्हाला मिळतोय. बघा. सो दिस इज हेक्झॅगॉन. असं आपण नंबर ऑफ साइड्स असलेले पॉलिगॉन्स जे आहेत ते आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. याच्यात काही अडचण कोणाला? नो सर. हॅलो, काय अडचण? नो. ओके. मी अटेंडन्स मार्क करतोय. 1-2 मिनिटं फक्त होल्ड करा सगळ्यांनी.
ओके स्टुडंट्स, सो दिस इज ऑल अबाउट आवर कमांड पॉलिगॉन. आता आपल्याला पॉलिगॉन वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करायचा, म्हणजे वेगळी मेथड. जसं आपण एज मेथड बघितली, आता आपल्याला दुसरी मेथड बघायची. समजा आता मी ते नंबर ऑफ साइड्स 6 टाकतोय. आता इथे बघा पॉलिगॉन स्टेटस बार वरती बघा काय मेसेज येतोय. पॉलिगॉन स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन ऑर एज. मग मागे आता मी तुम्हाला मेथड जी शिकवली ती होती एज मेथड. म्हणजे आपण त्या पॉलिगॉनचा एका एजचं डायमेन्शन द्यायचं आणि आपण पॉलिगॉन हा ड्रॉ करायचा. आता आपण काय बघू तर सेंटर मेथड. मग सेंटर मेथडने जर समजा पॉलिगॉन ड्रॉ करायचा असेल तर आपल्याला सी लेटर प्रेस करावं लागतं. तर मग स्टेटस बार मध्ये मी सी लेटर प्रेस करतो आणि देन एंटर. आता तो विचारतो स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन. मग तुम्हाला काय करायचं इथे सेंटर द्यायचं आहे. मग इथे सेंटर पॉइंट दिला. आता इथे तुम्हाला दोन मेसेज दिसतील बघा. एंटर अन ऍक्शन ऑप्शन सॉरी. मग तुम्हाला इन्स्क्राईब इन सर्कल का सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल. आता दोघांमध्ये काय फरक आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही पॉलिगॉन कमांड वरती इथे जातात तुम्हाला दोन सर्कल दिसतात बघा. तर पहिल्या सर्कल मध्ये काय इन्स्क्राईब इन सर्कल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पॉलिगॉन हा ड्रॉ होतो. दॅट इज कॉल्ड इन्स्क्राईब इन सर्कल. आणि दुसरा ऑप्शन असतो सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल म्हणजे सर्कलच्या बाहेर तुम्हाला पॉलिगॉन हा मिळेल. ठीक आहे. बघा दोन्ही मध्ये फरक काय बघा. ड्रॉइंग स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं बघा दोन हेक्झागॉन त्यांनी ड्रॉ केलेले आहेत. पहिल्या हेक्झागॉन मध्ये जो आहे तो इन्स्क्राईब इन सर्कल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये जो आहे तो तुमचा हेक्झागॉन जो तो फिक्स होतोय. आणि दुसरा ऑप्शन काय आहे तर सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल म्हणजे सर्कलच्या बाहेर तुम्हाला पॉलिगॉन जो आहे तुमचा तो मिळणार आहे. बरोबर. मग इथून आपल्याला काय करायचंय दोन्ही ऑप्शन आहेत इन्स्क्राईब इन सर्कल और सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल. मग समजा आता इन्स्क्राईब इन सर्कल सर्कलच्या आतमध्ये इन्स्क्राईब इन सर्कल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पॉलिगॉन ड्रॉ करायचं. त्यामुळे त्याच्यावरती क्लिक केलं. आता ते विचारतात मला स्पेसिफाय रेडियस ऑफ सर्कल म्हणजे जेवढ्या सर्कलची रेडियस तुम्हाला द्यायची. समजा मी रेडियस टाकली 50 mm. मग 50 mm रेडियस आता जर मी इथे सर्कल ड्रॉ केला आणि त्याची रेडियस चेक केली तर 50 mm दिसेल. बघा तेही तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. त्यासाठी सेंटर पॉइंट लागेल. मी सेंटर पॉइंट ड्रॉ करून घेतो इथे मिड पॉइंट. ओके. आता बघा सर्कल ड्रॉ करून दाखवतो आणि त्याची रेडियस मी देतोय 50 mm. तर 50 mm रेडियस मी ड्रॉ केली. आता बघा तुम्हाला दिसेल 50 mm रेडियस 50 mm रेडियस इतका हा जो होता तर त्या आतमध्ये आपण काय केलंय पॉलिगॉन हा फिक्स झालेला आहे. बरोबर. दॅट इज कॉल्ड इन्स्क्राईब इन सर्कल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये हा आपला पॉलिगॉन हा बसतोय. बरोबर. दॅट इज कॉल्ड इन्स्क्राईब इन सर्कल. परत एकदा दाखवतो इन्स्क्राईब इन सर्कल काय मेथड आहे. पहिले आपण पॉलिगॉन सिलेक्ट केला. पॉलिगॉन कमांड एंटर नंबर ऑफ साइड्स मी टाकतोय 6. जितक्या साइड्सचा पॉलिगॉन पाहिजे तितक्या साइड्स एंटर करायचं. एंटर की प्रेस केली. आता तो विचारतो स्पेसिफाय सेंटर ऑफ पॉलिगॉन ऑर एज. जर एज मेथडने पाहिजे असेल तर एज वरती क्लिक करा. अदरवाइज डायरेक्टली तुम्ही सेंटर पॉइंट दिला तरी कमांड तुमची रन होते. सो नेक्स्ट ऑप्शन असतो इन्स्क्राईब इन सर्कल और सर्कमस्क्राईब. इन्स्क्राईब इन म्हणजे काय तर सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला तो पॉलिगॉन हा ड्रॉ करायचा. मग तो विचारतो स्पेसिफाय रेडियस म्हणजे किती सर्कलची रेडियस असेल त्या सर्कलची रेडियस किती असेल म्हणजे त्याच्या आत तुम्हाला पॉलिगॉन ड्रॉ करायचं. मग समजा तुम्ही टाकलाय 50 mm 50 mm रेडियस असणाऱ्या सर्कलच्या आतमध्ये आपण काय केलेलं आहे एक पॉलिगॉन आपला ड्रॉ केलाय. बरोबर. ती जर समजा चेक करायचं ठरलं तर आपण त्याचा सेंटर पॉइंट काढून आपण चेक करू शकतो. सेंटर पॉइंट काढला त्यानंतर एक मी सर्कल काढतोय ज्याची रेडियस असेल 50 mm. बरोबर. म्हणजे काय होतंय दॅट इज कॉल्ड इन्स्क्राईब इन सर्कल सर्कलच्या आतमध्ये असणारा पॉलिगॉन. आता आपण दुसरा ऑप्शन बघणार आहोत सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल. बरोबर. त्यासाठी परत मी काय करतो डायमेन्शन्स टाकतोय 6. सेंटर ऑफ पॉलिगॉन दिला
त्यानंतर आता ऑप्शन देतोय मी सर्कमस्क्राईब अबाउट सर्कल, याच्यावरती क्लिक केलं. ठीक आहे. देन रेडियस, त्याने विचारले रेडियस, रेडियस टाकतोय मी 50 mm. आता यानंतर आपल्याला काय करायचं तर त्याचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला 50 mm रेडियस इतका सर्कल ड्रॉ करायचं आहे. दोन्ही ठिकाणी मी रेडियस 50च दिलेली आहे, बरोबर. पण पहिल्या ऑप्शन मध्ये काय तर सर्कलच्या आतमध्ये तुमचा पॉलिगॉन येतोय, दॅट इज कॉल्ड इन्स्क्राइबिंग सर्कल. आणि दुसऱ्या केस मध्ये सर्कलच्या बाहेर तुमचा पॉलिगॉन येतोय, दॅट इज कॉल्ड सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल. ठीक आहे. इन्स्क्राइबिंग सर्कल, सर्कमस्क्राइब अबाउट सर्कल. सो दिस इज 2 टाइप्स ज्याच्या पद्धतीने आपण पॉलिगॉन हे ड्रॉ करू शकतो. मग सेंटर मेथड किंवा मग एज मेथड असे 2 मेथड्स आहेत. तर त्यांचा वापर करून आपण जे काही आपले ड्रॉइंग ते ड्रॉ करू शकतो. कळलं सगळ्यांना? येस. आता हे झालं आपलं पॉलिगॉन बद्दल. आता आपण बघू रेक्टँगल मेथड. रेक्टँगल मेथड मध्ये काय सिंपल डायरेक्टली रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट पॉइंट मेन्शन केला, सेकंड पॉइंट मेन्शन केला, 2 पॉइंट मेन्शन करून तुम्ही रेक्टँगल ड्रॉ करू शकता. पण जर समजा तुमच्याकडे रेक्टँगलचे डायमेन्शन जर असतील मग तरी तुम्ही रेक्टँगल ड्रॉ करू शकता. ते कसं बघा, रेक्टँगल कमांड वरती क्लिक केलं, पहिला पॉइंट मेन्शन केलं. आता इथे तो विचारतोय तुम्हाला एरिया माहिती आहे का रेक्टँगलचा, डायमेन्शन माहिती आहे का, रोटेशन. जर समजा तुम्हाला डायमेन्शन्स माहिती, मग आपण डायमेन्शन वरती क्लिक केलं. तो विचारतो स्पेसिफाय लेंथ फॉर रेक्टँगल, तुमच्या रेक्टँगलची लेंथ टाका. मी टाकलं 150 mm, 150 mm लेंथ टाकली आणि विड्थ मी टाकतोय 75 mm. मग बघा 150 बाय 75 चा आपल्याला एक रेक्टँगल मिळाला, बरोबर. त्याचं डायमेन्शन जर आपण बघितलं तर तुम्हाला लगेच दिसेल या पॉइंट पासून ते या पॉइंटचं डिस्टन्स आहे 150 mm. देन या पॉइंट पासून ते इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 75 mm. अशा पद्धतीने आपण 150 बाय 75 या डायमेन्शनचा आपण एक रेक्टँगल ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज रेक्टँगल कमांड. त्यानंतर आर्क कमांड आपण बघितली होती. आर्क कमांड जे आहे ते सिंपल आर्क ड्रॉ करायचे असतील आपल्याला तर ते आर्क आपण ड्रॉ करू शकतो. त्यानंतर पुढची कमांड आपण बघितली सर्कल कमांड. सर्कल कमांडने आपण सिंपल सर्कल ड्रॉ करू शकतो. आता सर्कल पण आपण जर समजा रेडियस माहित असेल तर आपण डायरेक्टली रेडियस एंटर करायचे. पण जर समजा तुम्हाला त्या सर्कलचा डायमीटर माहित असेल तर आपल्याला डायमीटर मेथडने सुद्धा आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. फक्त इथे डायमीटर वरती क्लिक करायचंय आणि देन एंटर डायमेन्शन, म्हणजे इतकं डायमीटरचं आपलं सर्कल काढायचंय, इतकं डायमीटर पुट अप करायचंय. देन यू विल गेट वन सर्कल हॅव्हिंग डायमेन्शन 150 mm डायमीटर. ठीक आहे. तर हे झालं आपलं सर्कल कमांड. आता सर्कल कमांड मध्येच आणखी 2-3 ऑप्शन्स असतात. ते काय आहे बघा इथे 3 पॉइंट सर्कल, 2 पॉइंट सर्कल अँड TTR. TTR स्टँड्स फॉर टँजंट टँजंट रेडियस. बघा तुम्ही ज्यावेळेस सर्कल कमांड सिलेक्ट करतात, सर्कल कमांड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पहिला मेसेज येतो स्पेसिफाय सेंटर पॉइंट, म्हणजे सर्कलचा सेंटर पॉइंट. ऑर म्हणजे त्याला दुसरे एक ऑप्शन्स आहे 3 पॉइंट सर्कल, 2 पॉइंट सर्कल और TTR टॅन रेडियस, टँजंट टँजंट रेडियस. आता ही काय कन्सेप्ट आहे आपण ते समजून घेऊ. तुम्हाला एक्सटर्नल डायरेक्टली विचारू शकते सर्कल कोणत्या पद्धतीने ड्रॉ करू शकतो आपण. मग 3 पॉइंट सर्कल, 2 पॉइंट सर्कल, टॅन रेडियस हे झाले आपले मेथड्स. आणि नॉर्मल मेथड म्हणजे की सिंपल रेडियस आणि डायमीटर देऊन आपण सर्कल ड्रॉ करू शकतो, बरोबर. आता इथे बघा 3 पॉइंट सर्कल. 3 पॉइंट सर्कल म्हटलं तर
3 पॉइंट वरती मी क्लिक केलं. तो विचारतोय स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट मेन्शन करा, दुसरा पॉइंट मेन्शन करा आणि तिसरा पॉइंट मेन्शन करा. म्हणजे मी बघा इथे 3 पॉइंट मेन्शन केले. 3 पॉइंट मेन्शन करून मी काय केलं, सर्कल हा ड्रॉ केला. बघा 3 पॉइंट 3P. इथे मी कोणती रेडियस नाही दिली, कोणतं डायमीटर नाही दिलं. मी काय केलं, फक्त 3 पॉइंट मेन्शन केले. ठीक आहे, 3 पॉइंट मेन्शन करून मी माझा सर्कल ड्रॉ केला. सो 3 पॉइंट, दिस इज माय फर्स्ट पॉइंट. सेकंड, एक सेकंड, सर्कल कमांड 3 पॉइंट वरती क्लिक केलं. पहिला पॉइंट मेन्शन केला, इथे दुसरा पॉइंट मेन्शन करतो आणि तिसरा पॉइंट. फर्स्ट पॉइंट मी इथे क्लिक केलं, सेकंड इथे क्लिक केलं आणि थर्ड इथे क्लिक केलं. मग असे 3 पॉइंट मेन्शन करून पण मी काय केलं, सर्कल ड्रॉ केलाय. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं बघा, ज्यावेळेस आपण एखादं ड्रॉइंग ड्रॉ करतो त्यावेळेस आपल्याला त्या ऑब्जेक्टची रेडियस माहित नसते, डायमीटर माहित नसतं. फक्त आपल्याला काय तर टच पॉइंट माहित असतात. तर माझा सर्कल 3 ठिकाणी असा टच व्हायला पाहिजे. मग मी ते तिन्ही पॉइंट मेन्शन केले आणि त्याच्यातनं पास होणार तुमचा सर्कल हा इथे तयार झाला. दॅट इज कॉल्ड 3 पॉइंट सर्कल. आता आपण जसं आपण 3 पॉइंट बघितलं तसंच 2 पॉइंट सर्कल पण एक मेथड आहे. मग 2P वरती क्लिक करतोय मी. मग तो विचारतोय बघा, स्पेसिफाय फर्स्ट एंड पॉइंट. पहिला पॉइंट द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरा एंड पॉइंट. तुम्ही जितक्या डिस्टन्स वरती द्याल तितक्या डिस्टन्स वरती तुमचा हा सेकंड पॉइंट क्लिक होतोय आणि सर्कल ड्रॉ होतोय. मी पहिला पॉइंट इथे दिला, दुसरा पॉइंट इथे देतोय. असे 2 पॉइंट मेथड, 2 पॉइंटने सुद्धा आपण सर्कल ड्रॉ केला. आता आपल्याला बघायचं आहे तर टॅन रेडियस. आता टॅन रेडियस काय कन्सेप्ट आहे बघा. समजा आता इथे अशा 3 लाईन्स असतील. ठीक आहे. आता या तिन्ही लाईनला टँजंट पॉइंट पास होऊन आपल्याला एक सर्कल जो आहे तो ड्रॉ करायचा आहे. बरोबर. तो कसा ड्रॉ करणार बघा, सर्कल, मग TTR म्हणजे टँजंट रेडियस असं मी क्लिक केलं. मग मी काय करतोय, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट म्हणजे माझी पहिलं टँजंट पॉइंट इथे यायला पाहिजे, दुसरा इथे यायला पाहिजे आणि तिसरा, त्यानंतर आपल्याला रेडियस द्यायची. बरोबर. मग मी रेडियस टाकली समजा 110. बघा, तर टँजंट रेडियस म्हणजे तुमची 3 नाही 2च लाईन आपण बघू. तर या 2 लाईनला टँजंट पॉइंट असणार आहे आणि रेडियस, या दोघांना टँजंट जाऊन एक तो सर्कल जो आहे तो असा तयार होतो. बरोबर. परत एकदा दाखवतो टँजंट रेडियस कसा वर्क होतो. सो TTR, फर्स्ट T स्टँड्स फॉर टँजंट, सेकंड T स्टँड्स फॉर टँजंट अँड लास्ट R स्टँड्स फॉर रेडियस. यालाच आपण म्हणतो TTR मेथड, टँजंट रेडियस. ती कशी वर्कआउट होते, त्याच्यावरती सर्कल कमांड घेतली, त्याच्यावरती TTR ऑप्शन वरती क्लिक केलं. तो विचारतो स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट दिला, आता दुसरा पॉइंट देतोय. आता या दोघांच्या मध्ये पास होणारा आपल्याला असा सर्कल ड्रॉ करायचा. समजा मी त्याचं डायमेन्शन टाकलं 80 mm. बघा इथे तुम्हाला दिसेल बघा लगेच हा सर्कल या लाईनला इथे टँजंट पॉइंट वरती येतोय आणि हा सर्कल या लाईनला इथे टँजंट पॉइंट वरती येतोय. सो टँजंट अँड रेडियस, दॅट इज कॉल्ड TTR मेथड. कळली सगळ्यांना TTR मेथड? हॅलो. येस सर. हा, तर याची सगळी आपल्याला प्रॅक्टिस करायची. आता आपण इथपर्यंत आपण पहिले 7 कमांड्स आपण कालच्या प्रॅक्टिकल मध्ये बघितले होते. आता आपल्याला पुढच्या ज्या कमांड्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सो नेक्स्ट कमांड दॅट इज रिव्हिजन क्लाउड. आता रिव्हिजन क्लाउड कन्सेप्ट ही कमांड काय आहे बघा. बऱ्याच वेळा आपल्याला एखादा ऑब्जेक्ट असा हायलाइट करायचा असतो. बरोबर. म्हणजे इथे या ड्रॉइंग मध्ये दिसतंय बघा की एखादा जॉईंट त्यांनी काय केलेला आहे, असा हायलाइट केलेला आहे. बरोबर. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं, तर असे क्लाउड ड्रॉ करायचे आहेत. बरोबर. आणि ते क्लाउड्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला या रिव्हिजन क्लाउड ही कमांड यूज होते. मग मी त्याच्यावरती क्लिक केलं. आता त्याने विचारलं बघा स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट. मग आपल्याला पहिला स्टार्ट पॉइंट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही माऊसचा कर्सर जसा ड्रॅग कराल तसा एक क्लाउड काय होतोय, तयार होतोय. बरोबर. दॅट इज कॉल्ड रिव्हिजन
क्लाउड क्लाउड शेप तयार होतोय. तुम्ही जसं जसं तुमचं माऊस ड्रॅग कराल तस तसं तो काय होणार आहे, तुमचं क्लाउड शेप हा तयार होतोय. बघा परत एकदा दाखवतो. स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट केला, माऊसचा कर्सर जसा मी ड्रॅग करतोय तस तसा तुमचा ऑब्जेक्ट हा तयार होत जाणार आहे. बरोबर, दॅट इज कॉल्ड रिव्हिजन क्लाउड. मग इथे ऑप्शन आहे रिव्हर्स डायरेक्शन, येस ऑर नो. मग आता जर समजा मी येस केलं तर त्याची डायरेक्शन काय होते, रिव्हर्स होते. बघा हा जसा आधी आतमधला आता तो बाहेरच्या साईडला आहे. बरोबर, रिव्हिजन रिव्हर्स याचा उपयोग फक्त काय आहे की तुम्हाला ऑब्जेक्ट हायलाइट करण्यासाठी होतो. आता एकाच मिनिटात आपलं लगेच सेशन टर्मिनेट होणार आहे. तर सगळ्यांनी सेशन टर्मिनेट झाल्यानंतर रिजॉईन करायचंय. त्यानंतर आपण पुढचं जे सेशन आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. पुढच्या ज्या काही कमांड्स आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत.